नमस्कार सर्वांना. नमस्कार. 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 हाऊ आर यू ऑल? मस्त. ओनली मस्त मस्त जबरदस्त. पाठ करायचं आहे आता, रोज विचारणार मी आहे. मस्त आणि मस्त. बाकीच्या प्रॅक्टिसेस चालू आहेत रोजच्या, हो 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 हो. चालू ठेवायच्या आहेत. जे हवं आहे ते मिळवायचं आहे, जे नको आहे ते फाडून फेकून द्यायचं आहे. हो थोडस अवघड जातंय पण चालू आहेत प्रयत्न. करायचे. स्टार्टिंगला आपल्याला वाटतं, आपणच डिसाईड करतो अवघड आहे की सोपं आहे. प्रयत्न करायचं, होत राहतील गोष्टी. ओके, ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक काय आहे? वाचले कोणी? आणि काय लिहिलेलं नेमकं? सगळ्यात आधी काय करायचं? विश्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. तर त्यासाठी स्वतःला जरा पाठथोट्टा, शाबासकी द्या. किती वर्षांनी दिली स्वतःला शाबासकी आपण? खूप वर्ष 60 वर्षांनी. शाळेत दिली असेल कोणी तेव्हा, ऍक्च्युअल वाली हो थाप. बरोबर? आज आपण स्वतःला हो द्यायची. ओके, तिसऱ्या दिवसापर्यंत आपण इथे पुन्हा रिपीटेड आहोत, म्हणजे खरोखर आपल्याला काहीतरी चेंज हवा आहे आयुष्यामध्ये. हे स्वतःला पटलेलं आहे की नाही आधी? हो हो बरोबर? मी सांगितलंय, मी हो. काही गोष्टी 7 दिवस रिपीट करणार आहे, जोपर्यंत पाठवत नाहीयेत. ओके, तर आजचा आपला टॉपिक आहे, 2 टॉपिक आहेत आज. ते म्हणजे रेकीची हिस्ट्री आणि पास्ट लाईफ मेडिटेशन. मग आधी काय बघूया? रेकीची हिस्ट्री की पास्ट लाईफ मेडिटेशन? आधी हिस्ट्री घेऊया, मग हो हो मेडिटेशन करून त्या ऊर्जेमध्ये तुम्ही राहू शकता. हो चालेल. तर आता आपण बघूया रेकीची हिस्ट्री काय आहे. काल आपण बघितलं की रेकी ही कुठचा, म्हणजे ही जी रिइन्व्हेंट केली गेली, तिचं ओरिजिन कुठे आहे? सनातन धर्मामध्ये आहे, आपल्या भारतामध्ये आहे. तिला काय केलं? रिडिस्कवर केलं आणि तिला पुन्हा सगळ्या जगभरामध्ये तिचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला. तर ह्याचे जे मेन डिस्कव्हरर आहेत, आपण त्यांना, जग त्यांना फाउंडर म्हणतं. जपानी चिकित्सा पद्धतीचे ते फाउंडर आहेत, पण या ऊर्जेसाठी आपण त्यांना संबोधतो रिडिस्कव्हरर किंवा रिइन्व्हेंटर. पण जपानी चिकित्सा पद्धतीसाठी तेच फाउंडर आहेत. तर आधी आपण स्लाइड बघूया. आधी सगळ्यांना मी म्यूट करते. स्लाइड दिसते आता? तर रेकीचे जे मेन फाउंडर आहेत ते आहे डॉक्टर मिकाऊ उसुई. हे जे आहेत ते आहेत डॉक्टर मिकाऊ उसुई. हे रेकीचे मेन फाउंडर जपानी चिकित्सा पद्धतीचे, आणि आपल्यासाठी ते रेकीचे रिडिस्कव्हरर किंवा रिइन्व्हेंटर आहेत. आणि त्यांचे शिष्य जे आहेत, म्हणजे हे झाले पहिले रेकी ग्रँड मास्टर. सेकंड रेकी ग्रँड मास्टर ते म्हणजे चुजिरो हयाशी. आता हे जॅपनीज शब्द आहे, जॅपनीज नावं आहेत, त्यामुळे गरज नाही की तुम्हाला पाठ करून ठेवायची आहेत. फक्त ह्यांचं नाव जरी तुम्ही ध्यानात ठेवलं तरी सुद्धा चालेल. पण हे 3 प्रमुख आहेत जे जबाबदार आहेत रेकीचा जो मेन प्रचार झाला जगभर त्या गोष्टीसाठी. तर आता अशा प्रकारे अथर्ववेदामध्ये रेकीचा उल्लेख सापडतो. इथे एक स्क्रीनशॉट टाकलेला आहे. तर आधी आपण बघूया. आता ह्यांना बघून घेतलं, त्याच्यानंतर मला बघायचंय आता. ओके, कारण की मला असं बोलता येत नाही, समोर माणसं पाहिजेत माझ्या. पुन्हा आपण शेअर करू. तर आता बघू रेकीची हिस्ट्री काय आहे. ध्यानात घ्यायचं आहे, पहिलं, हे जे डॉक्टर मिका उसुई होते, त्यांचा जन्म जपानचा. त्यांना बौद्ध धर्माचा अभ्यास होता, त्यांच्या स्वतःच्या धर्माचा अभ्यास होता, ख्रिश्चन धर्माचा अभ्यास होता. PhD होते बाय क्वालिफिकेशन, आणि एका युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होते. त्यांचा कल या सगळ्या गोष्टींकडे पहिल्यापासून होता. तर त्यांना एकदा त्यांच्या स्टुडंटने किंवा एका व्यक्तीने विचारलं की जगामध्ये अशी कोणती ऊर्जा आहे का
जी आपल्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची किंवा आपण ज्या सगळ्या सफरिंग मधून जात आहोत त्या गोष्टीचं सोल्युशन प्रोव्हाइड करू शकते. अशी कोणती ऊर्जा आहे का या जगामध्ये? तर त्यांना पण प्रश्न पडला. त्यांनी पण अभ्यास केला वेगवेगळ्या धर्मांचा. त्यांना हे माहित होतं की ह्या भारतामध्ये काहीतरी असं अस्तित्वात आहे. तिकडे ह्या गोष्टी आहेत. ऍक्च्युअल मध्ये केल्या जातात आणि पूर्वी पण व्हायच्या. त्यांनी जेव्हा सगळं बघितलं ते पुन्हा ट्रॅव्हल करून कुठे आले? भारतामध्ये आले. 7 वर्ष ते वाराणसीमध्ये त्यांनी वास्तव्य केलं. संस्कृत शिकून घेतलं, कारण की वेद जर कळायला पाहिजे तर संस्कृत यायला हवं. त्यांनी संस्कृत शिकून घेतलं, वेदांचा अभ्यास केला, ग्रंथ चाळले. त्याच्यामधून त्यांना एवढं नक्की कळलं की ही ऊर्जा अस्तित्वात आहे आणि ही इथे वर्षानुवर्ष लाखो वर्षापासून इथे आहे. पण ती वापरायची कशी ते त्यांना कळत नव्हतं. त्यांनी अभ्यास मात्र केला की आहे, पण तिला वापरायचं कसं असं हे सांगणारं त्याला ना कोण मिळालं नाही. त्याच्यानंतर मग त्यांनी जेव्हा फाइंड आउट केलं त्यांना हे कळलं की जेव्हा बुद्धांनी पण काय केलं, गौतम बुद्धांनी तपश्चर्या केली, भारतामध्ये त्यांना साधू संत भेटले, हे सगळे सिद्ध पुरुष भेटल्यावर त्यांना हे कळलं की ह्यांनी या सिद्ध्या ज्या प्राप्त केल्या किंवा जे काही हे सिद्ध झालेले आहेत ते कोणत्या ना कोणत्या तपश्चर्येतून त्यांना ही प्राप्ती झालेली आहे. सो ही ट्रॅव्हल बॅक टू जपान. जपानला झालं पुन्हा त्याने अभ्यास केला तेव्हा एक जैन मुनी होते, त्यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्या गायडन्सने त्यांनी काय केलं की आपण पण तपश्चर्या करूया. ओके, हे त्यांनी डिसाईड केलं. आपल्यामध्ये पण हेच होतं. सगळीकडे आपण फिरतो मग तेव्हा कळतं की अरे तपश्चर्या केल्यावरती आपल्याला ही सिद्धी प्राप्त होईल किंवा एखादी ऊर्जा आपल्याला काहीतरी कुठेतरी आपल्याला ज्ञान प्राप्त होईल बेसिकली, बरोबर? त्यांनी पण ते केलं. त्यासाठी काय केलं त्यांनी, एक माउंट कोरियामा म्हणून एक माउंटन आहे. आपले कसे आपले पण संत डोंगरावर किंवा कुठे एकांत ठिकाणी जाऊन तपश्चर्या करायचे, त्या हिशोबाने ते सुद्धा गेले माउंट कोरियामावरती. माउंट कोरियामा ही अशी जागा आहे तिथे आता जपानमध्ये रेकीचं मंदिर देखील आहे. ते मेन रेकीचं मंदिर तिकडे स्थापन केलंय, कारण की ते फाउंडर होते, मग तिकडेच ते मंदिर त्यांनी स्थापन केलं. त्याच्यानंतर तिकडे गेल्यावर त्यांनी काय केलं, 21 दिवसाची अन्न पाण्याचा त्याग करून तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. तर आता 21 दिवस आपल्याला कळणार कसं? त्यासाठी छोट्या पिशवीमध्ये दगड, स्मॉल्स, हे स्टोन्स घेऊन गेले आणि जसं असं एक दिवस जाईल ते एक एक दगड खाली फेकायचे. सो त्यांना काउंटिंग कळेल की आपले किती दिवस झालेले आहेत. तपश्चर्या सुरू केली. त्यांचं म्हणणं एक होतं की अशी जर ऊर्जा असेल तर लेट मी जस्ट सी की आहे की नाही आणि ह्याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, कारण की आहे हे कळलंय, वापर कसा करायचा हे मात्र कोण सांगायला सापडलेलं नाही. सो व्हॉट ही डिड, 20 दिवस झाले, 20 दिवसाची तपश्चर्या झाली, पण त्यांना पाहिजे तशी अनुभूती काय त्यांना प्राप्त होत नव्हती, त्यांना सापडत नव्हती. शेवटी 20 दिवसानंतर माणूस आहे थोडासा हताश होणार की मी एवढं सगळं एवढे वर्ष मी अभ्यास करतो, एवढे वर्ष मी या गोष्टीसाठी दिले, पण जी ऊर्जा जर मला मिळाली नाही तर माझे एवढे प्रयत्न पूर्ण इनवेन होतील किंवा ते त्याचा फायदा होणार नाही. पण त्याने नंतर विचार केला एवढी वर्ष आपण दिली, आज एक दिवस बाकी आहे, हताश न होता पुन्हा एकवटून तो लास्टचा दिवस आपण करूया. मग ह्या हिशोबात जेव्हा 21व्या दिवशी रात्री मग त्यांना तो साक्षात्कार म्हणा, अनुभूती म्हणा किंवा शक्तिपात म्हणा, तो त्यांना प्राप्त झाला. त्यांना काय दिसलं की आकाशातून काही बलून्सच्या स्वरूपामध्ये उतरत आहे आणि त्याच्यावरती जपानी भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. अशा प्रकारे त्यांना त्यांचा शक्तिपात बोलू शकतो किंवा अनुभूती किंवा साक्षात्कार घडला. ती म्हणजेच काय, त्यांच्या सगळ्या एनर्जीज जागृत झाल्या, प्रवाह सुरू झाला, ते पूर्ण ऍक्टिव्हेटेड झाले, बरोबर? पण एवढ्या एनर्जी जेव्हा आपण घेतो ना तेव्हा ग्लानी सुद्धा येते. त्या ग्लानीमध्ये गेले, जेव्हा ग्लानीतून बाहेर आले, पूर्ण ते जेव्हा जागृत झाले तेव्हा त्यांना कळलं की काहीतरी आपल्याला प्राप्त झालेले आहे. कारण की 21 दिवसाचा जर उपास असेल तर त्याच्याने आलेली जी ग्लानी होती, जो थकवा होतो, ते एकदम नाहीसा झालेला होता. ती वॉज प्युअरली पूर्णपणे एनर्जेटिक. म्हणजे आपल्याला काहीतरी प्राप्त झालेलं आहे, पण काय प्राप्त झाले हे नेमकं त्यांना समजत नव्हतं, पण काहीतरी आहे, एनर्जी आहे ती जी आपल्याला मिळालेली आहे बाय हिज ग्रेस, बरोबर? आता हे सांगण्यासाठी ते त्या डोंगरावरून पटापट खाली उतरायला लागले. खाली उतरता पळता त्यांच्या पायाला काय लागली, ठेच लागली, अंगठ्यातून रक्त व्हायला लागलं. आता केव्हाही आपल्याला ठेच लागलं काय झालं तर पहिला तिकडे आपला हात जातो ना, तसं त्यांचा पण गेला. आणि जेव्हा हात गेला तेव्हा त्यांना जाणवलं की आपल्या हातातून काहीतरी ऊर्जा प्रवाहित होते, काहीतरी ह्याच्यातून निघतं.
आणि जसा त्यांनी हात लावला त्या वेदना त्यांच्या कमी झाल्या, रक्त व्हायचं थांबायला लागलं. तेव्हा समजलं की आपल्याला हातातून काहीतरी मिळालेलं आहे, जी ऊर्जा मिळालेली आहे त्याचा हातातून निघणाऱ्या या प्रवाहाशी काहीतरी संबंध आहे. कारण की माझं दुखणं कमी होत चाललंय, म्हणजे हिलिंगची पॉवर कुठे ना कुठे काहीतरी चाललंय माझ्या शरीरामध्ये, माझ्या ऑरामध्ये, एनर्जीच्या स्वरूपामध्ये. तर मग जेव्हा ते खाली आले, आता 21 नंतर माणसाला भूक लागलेली असणार, पूर्ण त्या आहे त्या पूर्ण जागृतीमध्ये ते आलेले आहेत. ते एका खानावळ, तेव्हाची खानावळ पकडा, जपान, तिकडे ते गेले. तिकडे जी त्यांनी ऑर्डर वगैरे दिली त्यांची जी होती ती, मग तिकडे जो खानावळीचा मालक होता त्याची एक 13-14 वर्षाची एक नात होती. तिची दाढ सुजलेली, तिचा पूर्ण गाल सुजलेला, खूप वेदनेमध्ये होती. त्यांनी विचार केला आपण बघूया का, ही आपण स्वतःला केलं ही, ते झालं नकळत, मग ही ऊर्जा दुसऱ्यांवरती पण लागू होते का, आय जस्ट ट्राय. असं करून त्यांनी त्या मालकाची परमिशन घेतली की मी फक्त हिला टच करू शकतो का. त्यांनी स्पर्श केला तिला आणि काही मिनिटांनी किंवा काही वेळाने तिची ती सूज किंवा तिचं जे वेदना होत्या त्या हळूहळू कमी झाल्या. तिच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं की तिच्या वेदना कमी होत आहेत. तेव्हा त्यांना कळलं की ऊर्जा फक्त माझ्यावरच नाही, मी इतरांना सुद्धा याचा उपयोग करून देऊ शकतो, मी मदत करू शकतो. म्हणजे एवढे वर्ष ज्या गोष्टीसाठी मी वाट बघत होतो की मी या समाजासाठी काहीतरी करू शकेल, तर ती गोष्ट मला या परमेश्वराने दिलेली आहे, काहीतरी कोणत्या तरी माध्यमातून दिलेली, हे त्यांना पटलं. देन ही डिसाइडेड की आता माझ्याकडे तर सगळं आहे, फायनान्शियली मी स्टेबल आहे, माझं प्रॉपर जॉब आहे, सगळं आहे, तर का नाही मी ह्याचा उपयोग समाजासाठी करावा. तर यांनी काय केलं, त्यांनी आता जपानमध्ये जे बेगस सोसायटी म्हणून असते, म्हणजे आपल्याकडचा निम्न वर्ग किंवा स्लम एरिया, त्या टाईपच्या त्या लोकॅलिटी, त्या वस्तीमध्ये ते राहायला गेले. तिकडे सुद्धा त्यांनी काय केलं, सेवा प्रोव्हाइड करायला सुरुवात केली, अशा प्रकारची हिलिंग. मग ती शारीरिक पासून सुरुवात केली. असं करत करत त्यांनी तिकडे 7 वर्ष विनामूल्य सेवा दिली. 7 वर्ष. आणि 7 वर्ष ती सेवा दिल्यावरती मग त्यांना कळलं, बघितलं की हे असं का होतंय की ज्यांना मी हील करतो, माझा उद्देश काय आहे की या पात्रतेची जी लोक आहेत किंवा ते सफरिंग मधून जाणारी ही सगळी जी लोक आहेत, ह्यांना जर मी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून उपयोगात म्हणजे येत असू किंवा हिलिंग देत असेल किंवा मी सोल्युशन त्यांना मार्ग नवीन सापडायला मदत करत असेल, तर ह्यांनी पुढचा प्रवास सुरू करावा, ह्यांनी ह्याच्या वरच्या दर्जामध्ये जावं आणि त्यांचं स्वतःची लाईफ ट्रान्सफॉर्म करून पुढचा त्यांनी चांगल्या दर्जाचं आयुष्य जगावं, ह्यासाठी मी प्रयत्न करतोय. पण ही माणसं पुढे जायच्या ऐवजी पुन्हा तिकडेच येत आहेत, परत परत त्याच लाईफस्टाईल मध्ये येत आहेत, पुन्हा त्याच कंडिशन मध्ये येत आहे. असं का होतंय, म्हणजे हे जे मी करतो ह्याचा इफेक्ट त्यांच्या मेंटल स्टेटवरती, त्यांच्या फायनान्शियल कोणत्याही स्टेटमध्ये कायमस्वरूपी का नाही, पुन्हा पुन्हा त्या सिच्युएशन मध्ये लोक का अडकतात. कारण की मी आता एवढे वर्ष इथे काम करतोय, सगळं सेवा करतोय, मग ही का टेम्पररी का होते, कायमस्वरूपी का होत नाहीये, त्यांना ते समजत का नाहीये, ते लोक पुन्हा त्याच वाटेवर का येत आहेत. ह्याच्यासाठी पुन्हा त्यांनी विचार केला की पुन्हा आपल्याला ध्यान करणं गरजेचं आहे, की हे प्रश्नांची उत्तरं मला मिळणं गरजेचं आहे. पुन्हा त्यांनी एकांतात जाऊन पुन्हा ध्यान करायला सुरुवात केली. तेव्हा मग तुम्ही इंट्युशन म्हणा किंवा आकाशवाणी म्हणा, त्यातून त्यांना 2 प्रश्न विचारले गेले त्याच्याकडून, ब्रह्मांडाकडून, की तुला या वस्तीमध्ये कुणी बोलावलं होतं का, कोण म्हटलं होतं आमच्याकडे ये, आम्हाला सुधार, आम्हाला मदत कर. उत्तर काय असेल, नाही, कोणी नाही बोलवलं मला. ठीक आहे. मग दुसरा प्रश्न विचारला गेला की ती एवढी सेवा केली, सगळं केलंस, त्याच्या बदल्यात मोबदला काय घेतलास. दोन्ही उत्तरं नाही होती त्यांची. तेव्हा त्यांना अनुभूती झाली, तेव्हा त्यांना आतून इंट्युशन आलं की रेखी जी आहे ती मागितल्याशिवाय आपण देऊ नये. आणि सेकंड रूल आहे ते म्हणजे एनर्जी एक्सचेंज घेणं गरजेचं आहे. बरोबर. एनर्जी एक्सचेंज म्हणजे मोबदला घेणं गरजेचं आहे. साधी कोणतीही वस्तू आपण घेतो, पूजा घातली, आपण मोबदला देतोच ना, दक्षिणा देतोच की नाही. देवाचं कार्य आहे, पण आपण करतो, एनर्जी आहे ती, एनर्जी एक्सचेंज करणं गरजेचं असतं, मग ती कोणत्याही स्वरूपात करा. हे 2 मुख्य रूल, की
रेकी मागितल्याशिवाय तुम्ही हिलिंग देऊ नका. आणि दुसरं म्हणजे त्याच्या बदल्यात तुम्ही मोबदला घेणं गरजेचं आहे. आता ह्या रूलवरती आपण नंतर येऊच. आधी आपण हिस्ट्री बघू. हे त्यांना कळलं. पुढे त्याच्यानंतर त्यांना आता मग कळलं की आता हे सगळं करणं आपल्याला गरजेचं आहे. मग त्यांनी काय केलं, प्रॉपर क्लिनिक एस्टॅब्लिश केलं. आणि जेव्हा क्लिनिक एस्टॅब्लिश केलं मग तेव्हा लोक येणं जरा कमी झाली. बरोबर, कारण की आता जपान सारखा देश जो आत्ता बघायला गेला तर तसं बघायला गेलं तर फ्युचरमध्ये जगतोय. सायंटिफिक बेस आहे त्या पूर्ण देशाला. प्रत्येक माणूस त्या हिशोबाने विचार करतो. मग तेव्हा ह्या गोष्टीवरती म्हणजे विश्वास करणारी लोक असतील का? तर नव्हती. दॅट टू मोबदला देऊन ऑब्व्हियसली त्यांना त्यांना विश्वास पटवायला वेळ लागला. पण एखादा असा माणूस भेटतोच की तो सगळं करून थकलेला असतो की आता काही करून मला तू ह्याच्यातून काढ. असा एक पेशंट त्यांना मिळाला. त्याला खूप वर्षापासूनचं दुखणं होतं. त्याला त्यांनी हील केलं आणि मग तिथून पुन्हा त्या गोष्टीचा प्रचार सुरू झाला. आणि मग पूर्ण जपानभर ही ऊर्जा हिचा काय झाला, प्रचार झाला, प्रसार झाला. हे झालं इथपर्यंत शॉर्टमध्ये त्यांचं हिस्ट्री. त्याच्यानंतर तो जो कालावधी होता तो सेकंड वर्ल्ड वॉरचा होता. तेव्हा हिरोशिमा नागासाकीचा जो नरसंहार झाला, जे काही झालं त्याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर जपान पूर्ण हताश झालेला होता. त्याच्यामध्ये चीफ एअर मार्शल जे होते, जे आपण बघितले सेकंड ग्रँड मास्टर हयाशी, ते पण हताश झाले की एवढा नरसंहार झालाय, मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. नैराश्य होतं. मग ह्याच्यातून मी बाहेर कसा पडू? तर ते शरण गेले कोणाला? डॉक्टर मिका उसुएंना, की तुम्ही मला ह्याच्यातून बाहेर काढा, मी तुमच्यासोबत राहायला तयार आहे. मग ते पण रेकी शिकले. मग ते रेकीचे सेकंड ग्रँड मास्टर, त्यांचे फर्स्ट शिष्य. इथपर्यंत कळलेलं आहे. आणि मग त्यांनीच पूर्ण जपानमध्ये अजून त्याचा ऑफिशियली प्रचार करायला सुरुवात केली. जपानमध्ये जे रेकीचं सेंटर स्थापित केलं ते त्यांनी केलं. आता येणार थर्ड ज्या आहेत त्या तुम्हाला पुन्हा मी दाखवते. पहिला डॉक्टर मिका उसुई, नेक्स्ट इज हयाशी आणि नंतर आहे ह्या ज्या आहेत ते म्हणजे हवायो टकाटा. ह्या का महत्वाच्या आहेत? एक तर त्या पहिल्या रेकी ग्रँड मास्टर महिला. दुसरं कारण म्हणजे ह्या जबाबदार आहेत की रेकीला फक्त जपान पुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण जगभरामध्ये त्याचा प्रचार करायला. ह्या मूळच्या त्यांचं जे जन्म होता तो जपानचा, पण लग्न झाल्यावरती ते स्थायिक कुठे झाला? अमेरिकेमध्ये. तर त्यांना वयाच्या 30व्या वर्षी एक रेड टाईप ऑफ कॅन्सर तेव्हा झालेला. वर्ल्ड वॉरच्या 2च्या नंतरचा जो आहे कालावधी, तेव्हा त्यांना झाला. तेव्हा त्यांनी सर्जरी वगैरे डॉक्टरांनी सांगितलेली. त्यांना त्याच्यामध्ये नव्हतं जायचं. त्यांना हे कळलं की माझ्या देशामध्ये अशी कोणती तरी ऊर्जा आहे, उपचार पद्धती आहे जिथे विना औषधी आपण हील होऊ शकतो. सो शी वेंट बॅक टू जपान. जपानला गेल्यावरती त्यांनी हयाशी यांच्या अंडर स्वतःला 6 महिन्याची ट्रीटमेंट करून घेतली. त्यांचा जो काही आजार होता पूर्णपणे रिव्हर्स झाला आणि पुढे 80 वर्षापर्यंत त्या जगल्या. पॉसिबल आहे का? विना औषध अशा प्रकारचा डिसऑर्डर पूर्ण रिव्हर्स होणं, 80 वर्षापर्यंत त्या पुढे जगल्या. तर जेव्हा त्या रिटर्न आला जपानला तेव्हा त्यांनी मग अमेरिकेमध्ये आणि पूर्ण जगभरामध्ये त्यांनी काय केलं, त्याचा प्रसार केला. आता सुद्धा इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं जे सेंटर आहे ते अमेरिकेमध्ये. इथपर्यंत ही हिस्ट्री कळली. आणि मग त्यांच्याकडून बाकीचे जे ग्रँड मास्टर तयार झाले मग ते जगभरात गेले आणि तिथून पुन्हा वेगवेगळ्या देशांमध्ये रेकीचा काय झालं, स्प्रेड झाला. मग त्यातलेच इंडियन सुद्धा आहेत जे तिकडून शिकून आपल्या ह्याच्यामध्ये हळूहळू एक एक करत ग्रँड मास्टर तयार झाले. ही शॉर्टमध्ये आहे रेकीची हिस्ट्री, जी लेवल 1च्या हिशोबाने आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की कुठून काय कशी सुरुवात झाली, मेन फाउंडर कोण होते, मग ते रिइन्व्हेंटर का होते, मग त्यांनी कसं केलं, रेकीचे रूल काय आहेत, इथपर्यंत कळलेलं आहे. येस ऑर नो? ही बघितली आपण रेकीची हिस्ट्री. आता रेकीच्या रूल वरती येऊया. 2 रूल जे त्यांनी सांगितले. काय होतं? रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही. तर मॅडम तुम्ही तर रेकीचा कोर्स जो आहे तो फ्री मध्ये देताय. आम्ही तर मागायला नव्हतो आलो. मी शिकवते, मी रेकी हिलिंग थोडी देते तुम्हाला.
आपण आता तुम्ही बोला की शक्तिपात, रेकी लेवल 1चा शक्तिपात तर देणार ना मॅडम, देणार. पण मी इथे सांगणार रेकीचा शक्तिपात आहे, तुमच्यातले जे येतील ते तुमच्या स्वतःच्या इच्छेने येतील का मी जबरदस्ती बसवणार आहे शक्तिपाताला? बरोबर आहे, रूल फॉलोड. दुसरं, रेकी आता अरे हा कोर्स फ्री आहे की नाही मोबदला. आता काय होणार आहे, मोबदला जो असतो म्हणजे काय, एनर्जी एक्सचेंज. एनर्जी एक्सचेंज हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असते, बरोबर. आता तुमच्यातले काही जण लेवल 2 लेवल 3 ला एनरोलमेंट करतील, ऍडमिशन्स घेतील. मी घोषित करणार आहे की ह्याच्यामधून जे जे काही ऍडमिशन्स येतील ते माझी लेवल 1 ची फी मी तिथे इन्क्लूड केलेली आहे म्हणून मी घोषित केलं, बरोबर आहे. प्लस जे नाही येणार त्यांच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे मी माध्यम बनत आहे काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन आणण्यासाठी, तर त्यांच्या मनातून माझ्याबद्दल काहीतरी ब्लेसिंग्स निघतील की नाही, दॅट इज ऑल्सो द एनर्जी एक्सचेंज ऑर नॉट. येस ऑर नो, रूल्स फॉलोड. तर येस. आता आपण बघायचंय हिलिंगच्या बाबतीत जर विचार केला तर रेखी मागितल्याशिवाय हिलिंग करायला जायचं नाही, कोणाच्याही आयुष्यामध्ये इंटरफेअर करायला, हा रूल आहे. आता प्रश्न असा येतो की समजा एखादा व्यक्ती क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे तर तो कसा मागायला येणार, तो नाही येणार पण त्याचे नातेवाईक अप्रोच करणार आपल्याला, परमिशन घेतली आहे. काही काही केसेसमध्ये आपल्याला परमिशन त्याच्याकडून येते, इमर्जन्सी केसेस आहेत, काहीतरी ऍक्सिडेंट झालं, काहीतरी नॅचरल कलॅमिटी झाल्या, काही तेव्हा आपण वाट बघणार ते लोक येतील आणि आपल्याला सांगणार, मग तू तिथे उभी आहेस, तुझ्या डोळ्यासमोर घटना घडते, देवाने तुला तिकडे उभं केलं आहे, तेव्हाच घटना कशी घडली आणि त्या घटनेला तू तिथे उपस्थित कशी होतीस. मग तुमचं कर्तव्य आहे तिकडे काहीतरी करणं. त्याने परमिशन देऊन तुला उभं केले, तुझ्या समोर जर घटना घडत असेल तर तू हातावर हात धरून नाही बसू शकत, बरोबर. तर बरोबर. अशा गोष्टींना मग तिकडे एक्सेप्शन्स. पण आपण स्वतःहून नाही तुला मी हील करणार, नाही तुला मी ह्याच्यातून काढणार, आपण कोण आहे काढणारे, आपण माध्यम. बरोबर. त्याने समोर आणलं की तुम्हाला काम करायचं, आणि ती सुद्धा काही काही केसेसमध्ये आपल्याला परमिशन घ्यावी लागते. आपल्याला आतून इंट्युशन येतात की हे होणार आहे की नाही होणार आहे, हे केस घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे, हे सुद्धा आपल्याला आतून इंट्युशन येऊन कळत असतं, समजत असतं ती गोष्ट. जसं जसं आपण प्रॅक्टिस करू लेवल 2च्या नंतर, म्हणजे लेवल 2 पासून जशी जशी आपली प्रॅक्टिस सुरू होईल तसं तसं आपलं जे इंट्युशन्स आहेत ते स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते, आपलं थर्ड ऍक्टिव्हेट होतं, हळूहळू सगळे चक्र आपले मोकळे होतात, आपला डाउनलोड सुरू होतो. त्यामुळे अशा प्रकारचे डिसिजन्स किंवा अनुभूती आपल्याला यायला सुरू होते. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? तर आपले घरचेच लोक असतील तर आपण त्यांची पण परवानगी घेणे गरजेचं आहे. नाही, सर्वोच्च हितासाठी जर आपण कोणाच्या करत असू, नॉट नेसेसरी. आता समजा आता घरातल्यांचं आपण त्यांना सांगूनच करणार, बरोबर. पुढचं अजून आहे की एखाद्याला व्यसन आहे, लहान मुलं आहेत, त्यांना काहीतरी चुकीच्या मार्गावर समजा कोण गेलेला आहे, किंवा नॉर्मल समजा मोबाईलचं व्यसन आहे, आता ते सोडवायचं आहे, आईला टेन्शन येणार, आई त्याची परमिशन नाही घेणार, तिथे ती डिसाईड करू शकते. तेव्हा सुद्धा त्या रेखीला गरज नाहीये की समोरच्याला माहिती असलं पाहिजे मगच आपण रेखी हिलिंग देऊ शकतो, समोरच्या नकळत सुद्धा आपण रेखीची हिलिंग पाठवू शकतो. फक्त पॉझिटिव्ह गोष्टी, इम्पॉर्टंट आहे, पॉझिटिव्ह गोष्टी. फक्त आपल्याला काय करायचंय, सर्वोच्च हितासाठी काम करत असाल तर तुम्हाला परमिशन आहे. जाणून बुजून कोणाच्या ह्याच्यात इंटरफेअर करायला फक्त आपल्याला जायचं नाही, की मी करून देते तुला. येस, कोण आहे? आवाज येत नाहीये, ब्रेक होतोय. हॅलो, आवाज येतोय ब्रेक का? होतो, आवाज हॅलो. ब्रेक होतो. हा, आता बोला. मी म्हटलं की आपण प्रेग्नंट लेडी असली कोणी तर तिला पण देऊ शकतो, अदरवाईज जर आपल्या आता तुम्हाला माहितीये की गर्ल्स और बायांचे मेन्सेस येतात, सो अशा पिरियड मध्ये पण आपण रेकीचा उपयोग करू शकतो.
करू शकतो. याला काही म्हणजे हे नाही आहे, अपवाद नाही. रेखीचा ओके, म्हणजे उपयोग करू कारण शकतो. गर्भाशयात बाळ आहे तर त्याला काही नुकसान वगैरे असं काही असू शकतं? नाही, आपण रेखी कशासाठी देणार? त्याच्या सुरक्षिततेसाठी देणार, त्याच्या चांगल्या ग्रोथसाठी देणार. बरोबर, करेक्ट. हा, पण देताना इंटेन्सिटी जरा सौम्य ठेवायची, काळजी घ्यायची. पण जिच्या गर्भामध्ये आहे तिने दुसऱ्यांना हील करायला जायचं नाहीये. हा, ओके. तेवढी काळजी फक्त घ्यायची, कारण की दुसऱ्यांना हील कर, आपल्या पोटात एक जन्म घेतंय, एक बनतंय एक जीव, तर तुम्ही दुसऱ्यांना तेव्हा हील करायला जाऊ नका, स्वतःला हील करू शकता तुम्ही. त्या बाळाच्या ग्रोथसाठी तुम्ही हिलिंग देऊ शकता, पण दुसऱ्यांना तेव्हा देऊ नका, प्रेग्नेंट लेडीने. पण जे मंथली सायकल आहे त्याचा काही इथे फरक पडत नाही. पण समजा मंथली सायकल चालू आहे आणि तुमच्याकडे क्लायंट आला आहे हिलिंग देण्यासाठी, तुमची जर एनर्जी इंटॅक्ट असेल तर तुम्ही त्या दिवशी हिलिंग द्या. तुम्ही जर एनर्जीने डाऊन असाल तर मग तुमची हिलिंग तशी पोचणार नाही, तुमची एनर्जी अजून डाऊन होणार. मग काही दिवस थांबायचं, हिलिंग पुन्हा सुरू करायची. आणि त्या दिवसामध्ये रेकीची प्रॅक्टिसेस करायच्या नाही, ज्या आपण डेली प्रॅक्टिसमध्ये सांगतो, असं काही नाहीये. उलट त्याच्याने तुमची एनर्जी अजून वाढेल. त्यामुळे असं काही अपवाद नाहीये. थँक्यू त्याच्यात मॅम. काही नाहीये, सर्वोच्च एनर्जी येते. काय आपल्या मनाचे खेळ असतात. इथे काय होतं, त्या मंथली सायकल्स मध्ये एनर्जी डाऊन असते, तेव्हा अजून प्रेशर शरीरावर पडू नये किंवा मानसिक ह्याच्यावरती प्रेशर पडू नये म्हणून काही गोष्टी टाळल्या जातात, आपल्याच हेल्थ आणि चांगल्यापणासाठी. बाकी काही नाही या गोष्टी. थँक्यू. ऊर्जा आपण खेचतो वरती ना, पण ऍक्च्युअली ऊर्जेची गरज खालच्या रिजन मध्ये असते, चक्रांना असते. तिकडे ती प्रॉपर एनर्जी प्रोव्हाइड व्हावी म्हणून एनर्जी वरती चढवू नका हे सांगितलं जातं. मग मंदिरात त्याच्यासाठी जायचं नसतं. बाकी काही घेणं देणं नाहीये. मॅम आपण विठ्ठल आपल्या पेट्सला किंवा म्हणजे प्राण्यांना पण एनर्जी हे देऊ शकतो का? सजीव आणि निर्जीव. सजीवांना देऊ शकतो, निर्जीव. मग सजीवामध्ये सगळे आले. ओके, अजून काही डाऊट? ओके, सो इथे आपला पहिला पार्ट कव्हर झालेला आहे. सो नेक्स्ट पार्ट इज आपला पास्ट लाईफ मेडिटेशन आपण करूया. याच्यासाठी पटकन सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या, आणि जे लोक बाहेर असतील ऑफिसमध्ये वगैरे त्यांनी नाही केलं तरी चालेल, फक्त ऐका, नाही तर बाजूला लोक येऊन जातील आणि आपण ट्रान्समध्ये. पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. पाणी पाणी थंड 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 थंड. आणि आणखी एक लक्षात ठेवायचं, या क्षेत्रातून जे तुमच्यापैकी कोणी रेकी मास्टर हिलर बनतील, ऑफिशियली काम करतील, क्लायंट्स घेतील, हे लक्षात ठेवायचं की या क्षेत्रातून येणारा पैसा हा त्यांच्या ब्लेसिंग्स मधून आला पाहिजे, आणि मग तो आपल्यासाठी कारगर आहे. समोरच्या ब्लेसिंग मधून येणारा तो पैसा असला पाहिजे, म्हणजे आपोआप नियत राखली जाईल आपली. ठीक आहे, इज दिस क्लिअर? ओके. आणि याच्यामध्ये मी हे पण सांगते की आता आपला जो क्लास आहे तो 7 दिवसाचा आहे. काही ठिकाणी क्लास एका दिवसामध्ये कम्प्लीट केला जातो, 3 तासाचा 5 तासाचा सेशन्स घेऊन. पण 5 तास एका ठिकाणी बसून जमून राहणं आजकाल आपल्याला शक्य नाहीये. तेवढं आपण डिवोशन देऊन एका ठिकाणी 5 तास 6 तास बसू नाही शकत. त्यामुळे काय होणार, जी इन्फॉर्मेशन आपण इथे 7 दिवसामध्ये स्टेप बाय स्टेप देतोय, एक दिवस देतोय, ती जर मी एकाच दिवशी सगळा तुम्हाला डाउनलोड दिला तर ते पचायला जरा आपल्याला अवघड जातं. आपण रोज जेवतो की एका दिवसात महिन्याभराचं जेवण घेतो? त्याला डायजेस्ट व्हायला वेळ दिला पाहिजे, मग ते आतमध्ये अक्युम्युलेट होणार, मग ते ऍब्झॉर्ब होणार. बरोबर? म्हणून विच आय प्रेफर की जरा हळूहळू जेवूया रोज, आणि मग ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकते. एका दिवसात सगळं समजेलच असं गरज नाही, कारण की समजून उमजणं आणि ते कार्य करणं गरजेचं आहे, ऍक्शन घेणं गरजेचं आहे.
एका दिवसात प्रॅक्टिकल घेतलं, सगळं घेतलं तर कारण की असे पण प्रश्न येतात की काही ठिकाणी एका दिवसाचा सेशन असतो. त्याचे कारण हे आहे की का त्याला स्प्लिट करावं लागतं. आणि एका दिवसामध्ये जर मला एकसाथ एवढ्या लोकांना अकोमोडेट करायचं झालं तर ऑफलाईन सेशन घ्यावे लागतील. ऑफलाईन सेशन घेण्यासाठी मग आपल्याला एक बँक्वेट हॉल किंवा काहीतरी लागेल. त्याच्यासाठी मग त्याची इन्व्हेस्टमेंट आली. एक दिवस जर 5 तास लोकांना तिथे बसायचं असेल, त्याच्यामध्ये ब्रेक आला, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आली. मग त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग मिळणार नाही. मी सेशन देऊन निघून गेल्यावरती तुम्ही मला कुठे शोधणार डाऊट आल्यावरती? कारण की डाऊट केव्हा येतात? जेव्हा आपण प्रॅक्टिकली ऍक्शन घ्यायला घेऊ तेव्हा डाऊट येणार. ऐकून डाऊट्स येत नाही. बरोबर? म्हणून आपण ऑनलाईन घेतोय आणि रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करतो. आणखी एक गोष्ट, तेव्हा जर रेकॉर्डिंग करायची म्हटली तर व्हिडिओग्राफर ठेवायला लागणार. मग ह्या सगळ्या गोष्टी पण तिथे येतात. आपण ते सगळं बघत नाही. इथे फक्त ऑनलाईन आणि ऑफलाईनचं हे होतं की ऑनलाईन, ऑफलाईन आहे वा, ऑनलाईन आहे ओके. नाही. प्रत्येक गोष्टीचे काहीतरी प्रोज अँड कॉन्स आहेत. मी संध्याकाळी आताच्या जॉईन करतो. जगामध्ये ते करणं गरजेचं आहे. ठीक आहे? येस, काय बोलताय? संध्याकाळी करा, काही प्रॉब्लेम नाही. थोडं काम आहे आता, हा, ठीक आहे. मुलीला तर सोडायला जायचं. येस येस, ओके, थँक्यू. एकच मिनिट. तर आता आपण स्टार्ट करूया पाचल्या मेडिटेशनला. सगळ्यांनी मांडी घालून बसायचं आहे. हात मांडीवरती अशा पोझिशन मध्ये ठेवायचे आहेत, मांडीवरती. आणि जेवढं जमेल तेवढं स्ट्रेट बसा. एकदम ताणून बसू नका. कम्फर्टेबल पोझिशन मध्ये. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी झोपलं तरी पण चालेल. जर बसता येत नसेल खाली तर खुर्चीवर बसू शकता, पण स्ट्रेट असलं पाहिजे. एकदम ताठ होऊन नाही, कम्फर्टेबल. आता मी दिसणार नाही, Normal फक्त मांडी माझा आवाज घालायची ना? ऐकू येईल. कोण बोलताय? नॉर्मल मांडी घालायची ना, पद्मासन वगैरे नाही ना? जमत असेल तर घाला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ठीक आहे. आता मी दिसणार नाही, फक्त माझा आवाज ऐकू येईल. ओके, विल स्टार्ट नाव. सो आजचं जे मेडिटेशन आहे ते आपण आपल्या पास्टच्या सर्व मेमरीजला, आठवणींना, ज्या नको आहेत त्या सर्वांना कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. आपण आपल्या पास्टच्या नको असलेल्या मेमरीजला कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. आणि जे जे चांगले अनुभव, चांगल्या आठवणी असतील त्या सर्वांना जपून ठेवणार आहोत. सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत आणि 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, थोड्या वेळ होल्ड करायचा आहे. होल्ड युअर ब्रेथ. 1 2 3 4. रिलीज. सोडायचा आहे. पुन्हा एकदा श्वास, दीर्घ श्वास घ्या. होल्ड युअर ब्रेथ. 1 2 3 4 and release. One more time. श्वास घ्यायचा आहे. Hold your breath. 1 2 3 4 and release. शांत. Relax. Relax. Relax yourself. आता
आपण जरा आपल्या गेलेल्या 24 तासाला आठवायचं आहे. आपण आपल्या गेलेल्या 24 तासाला जरा आठवायचं आहे. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. काही चांगल्या घटना असतील, काही मनाला दुःख देणाऱ्या घटना असतील. गेल्या 24 तासात घडलेल्या त्या प्रत्येक घटनेला आठवायचं आहे. गेल्या 24 तासात घडलेल्या त्या प्रत्येक घटनेला आठवायचं आहे. ह्यात मनाला तणाव देणाऱ्या घटना किंवा व्यक्ती असतील. आज त्या सगळ्यांना माफ करायचं आहे. ह्यात मनाला तणाव आणि वेदना देणाऱ्या जर घटना असतील, व्यक्ती असतील, आज त्यांना माफ करायचं आहे. गेल्या 24 तासात जे जे दुःख आलं, जी जी व्यक्ती जबाबदार होती, त्यांना माफ करून टाका. आणि गेल्या 24 तासात कळत नकळत शब्दांनी, कृतींनी आपण जर कोणाला दुखावलं असेल तर मनोमन त्याची माफी मागा. मनोमन त्याची माफी मागा. गेल्या 24 तासात कळत नकळत शब्दांनी, कृतींनी आपण जर कोणाला दुखावलं असेल तर मनोमन त्याची माफी मागा. जे जे चांगले क्षण घडत गेले 24 तासात, त्यांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचे आहे. त्यांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. त्यांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये आता कुलूप बंद करा. आता गेल्या 1 महिन्याचे क्षण आठवा. आता गेल्या 1 महिन्याचे क्षण आठवा. मागील 1 महिन्यामध्ये अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या असतील, आपल्या सोबत घडलेल्या आहेत. त्या चांगल्या घटनांना निवडून निवडून बाजूला करा. जर ज्या काही चांगल्या घटना असतील त्यांना निवडून निवडून बाजूला करा आणि मनाच्या गाभाऱ्यामध्ये पुन्हा कुलूप बंद करा. आणि काही लोकांनी कृतीने, शब्दांनी दुखावलं असेल, दुःख दिलं असेल तर त्यांना माफ करा. त्यांना माफ करून टाका. त्यांना माफ करून टाका. कारण ते दुःख, ती घटना एका क्षणाची होती. पण जेव्हा जेव्हा आपल्याला ती घटना आठवते, व्यक्ती आठवते, आपण परत परत त्याच दुःखांचं रिपिटेशन करतो स्वतःहून. म्हणून त्याला माफ करा स्वतःसाठी. त्या सर्व घटनांना, व्यक्तींना माफ करा स्वतःसाठी. आणि कळत नकळत शब्दांनी, कृतीने, वाणीने आपण जर कोणाला दुखवलं असेल तर त्याची माफी मागा. आपणही कुणाला ना कुणाला तरी दुखवलं असेल, वाणीने, कृतीतून, मनातून, तर त्या व्यक्तीची माफी मागा. आज वेळ आहे. त्या परमेश्वराने आज आपल्याला एक क्षण दिलेला आहे, एक चान्स दिलेला आहे. माफी मागा. आता गेलेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. गेलेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. एखाद्या व्यक्तीचा विरह झाला असेल, कोणी दुखावलं असेल. 1 वर्षात अनेक सुखदुःखाचे क्षण आपल्या सोबत घडले असतील. प्रत्येक क्षणाला आठवा. प्रत्येक क्षणाला आठवा. त्याच्यातले काही चांगले क्षण देखील असतील, आठवणी असतील. एखादं मिळालेलं मोठं यश असेल, प्राप्ती असेल, एखाद्याची भेट असेल, प्रसंग असेल, निवडून निवडून बाजूला काढा. मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. आज या परमेश्वराने पुन्हा ती वेळ दिलेली आहे जगण्यासाठी. जगूयात. आणि जर जीवनाला नकारात्मक आयाम देणाऱ्या
जर काही घटना असतील, त्या घटनांना जबाबदार असलेल्या त्या व्यक्तीला प्रत्येकाला माफ करा. प्रत्येकाला माफ करा. प्रत्येकाला माफ करा. आज चान्स मिळाला आहे, तो सोडायचा नाही. माफ करा, माफी मागा. जर मनात देखील एखाद्याला बद्दल आपण द्वेष केला असेल, तिरस्काराने बोललो असू, आज माफी मागा त्या माणसाची. राग केला असेल, दुखावला असेल, कळत किंवा नकळत, आज माफी मागूया आपण. वेळ घ्या, माफी मागा. आता जरा 10 वर्ष मागे जायचं आहे. 10 वर्ष. खूप मोठा काळ असतो हे 10 वर्ष. मागे जा, मागे जा, मागे जा. अनेक चांगल्या वाईट घटना अनुभवल्या असतील या गेल्या 10 वर्षात. काही अतीव दुःखाचे किंवा काही अतीव आनंदाचे क्षण असतील. सर्व आनंदाच्या क्षणांना पुन्हा कुलूप बंद करा. आपल्याला आपल्या सर्व दुःखांपासून आज मुक्त व्हायचं आहे. त्या सर्व दुःखांशी असलेलं नातं आज तोडायचं आहे. आपल्याला आपल्या सर्व दुःखांपासून आज मुक्त व्हायचं आहे. त्यांच्याशी असलेलं नातं कायमस्वरूपी तोडायचं आहे. शब्दांनी जर कोणाला दुखावलं असेल, माफी मागा. कल्पना करा की ती व्यक्ती जणू तुमच्या समोर आहे आणि गेल्या 10 वर्षात काहीतरी तुम्ही त्या व्यक्तीबद्दल दुःखद घटना घडवून आणल्या असतील तर त्याची माफी मागा आणि प्रत्येकाला माफ करा. तो व्यक्ती जणू तुमच्या समोर उभा आहे आणि माफ करा. आता बघा, तुम्ही अजून मागे गेलेले आहात. अगदी आपल्या कॉलेजच्या, शाळेतल्या जीवनामध्ये जाऊन पोहोचलेले आहात. अनेक मित्र, मैत्रिणी, फ्रेंड्स आपल्याला भेटतील. त्या काळामध्येही अनेक लोकांशी आपली घट्ट मैत्री झाली असेल किंवा मैत्री तुटली देखील असेल. सुंदर क्षण असतात ते टिपण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा चान्स मिळाला आहे हे जीवन जगण्याचा. जगा. सुंदर क्षण, ते मैत्रीचे, ते बालपणाचे, निष्पाप मनाचे. पुन्हा क्षण टिपून मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. आणि जर त्यावेळेस कोणाला दुखावलं असेल तर त्याची माफी मागा आणि समोरच्याला माफ करा. आनंदाचे क्षण साठवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या भगवंताने पुन्हा एकदा आपल्याला संधी दिलेली आहे. पुढे ही संधी केव्हा भेटेल माहित नाही. आज माफ करा. डोळ्यातून अश्रू येत असतील तर ते अश्रू वाहून जाऊ देत. व्यक्त व्हा आणि माफ करा. आता अजून मागे जा. रिवाइंड करत आहोत. अजून मागे जात आहोत. अजून मागे जात आहोत. गो बॅक, गो बॅक, गो बॅक. अजून मागे जायचं आहे. अजून मागे जायचं आहे. अजून मागे जायचं आहे. स्टॉप. आता आपण त्या दिव्य क्षणामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि तोच तो दिव्य क्षण आणि तो म्हणजे या पृथ्वीवरती आपण घेतलेला तो पहिला श्वास. या पृथ्वीवरती आपण घेतलेला तो पहिला श्वास. आपला जन्म दिवस. आता आपण त्या क्षणामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत जेव्हा आपला जन्म झाला होता. बघा, पहिल्यांदा आपल्या आई वडिलांनी आपल्याला हातात घेतलं होतं. आपल्या आईने. त्या दोघांच्या चेहऱ्यावरती असलेली ती प्रसन्नता आठवा. तेव्हा बघायला मिळालं नाही. आज संधी आहे. आज आपण बघू शकत आहोत त्यांच्या मनावर, चेहऱ्यावर उमटलेले ते भाव.
तो आनंद. आपल्या जन्माच्या वेळेस साजरा झालेला तो आनंदोत्सव अनुभवा. बघा, त्या दिवशी आपल्याला त्या क्रिएटरने ना एक कोरी पाटी देऊन पाठवलेलं होतं. आपल्याला त्या क्रिएटरने, त्या ब्रह्मांडाने, त्या निर्मात्याने एक कोरी पाटी घेऊन पाठवलेलं होतं. आपलं भविष्य नव्याने लिहिण्यासाठी, पृथ्वीवर काहीतरी घडवण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी. ती कोरी पाटी आपल्या हातात दिलेली होती आणि तीच पाटी आता तुमच्या हातात आहे. घट्ट धरा छातीशी त्या कोऱ्या पाटीला. ती कोरी पाटी आपल्याला घट्ट छातीशी पकडायची आहे. घट्ट छातीशी पकडायची आहे. घट्ट छातीशी पकडायची आहे. आणि परत समजायचं आहे की या क्रिएटरने, या भगवंताने आपल्याला पुन्हा ही संधी दिलेली आहे की इथून पुढे, पुढच्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आपल्याला त्या पाठीवर लिहायचं आहे. त्या क्रिएटरने आपल्याला ह्याच ऊर्जांसाठी या पृथ्वीवर पाठवलेलं आहे. पण विसरलो होतो की जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य अनुभवायचं आहे. ह्याचसाठी त्या क्रिएटरने आपल्याला या पृथ्वीवर पाठवलेलं आहे. छातीशी घट्ट पकडा ती पाठी, घट्ट पकडा ती पाठी, कारण त्याच पाठीवर आपल्याला पुढचं भवितव्य लिहायचं आहे. आजपर्यंत खूप रेघोट्या ओढल्या, पण आता फक्त आणि फक्त लिहायचं आहे ते माझं उज्ज्वल भवितव्य. घट्ट पकडून घ्या त्या पाठीला, कारण हीच ती कोरी पाटी घेऊन आपल्याला परत यायचं आहे. हीच ती कोरी पाटी घेऊन आपल्याला पुन्हा यायचं आहे. हीच कोरी पाटी घेऊन आता ज्या क्षणामध्ये आहोत त्या क्षणामध्ये पुन्हा यायचं आहे. तो क्रिएटर आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य प्रदान करायला आलेला आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या ऊर्जांशी कनेक्ट करून आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या हवे त्या सर्व गोष्टी प्रदान करायला आलेला आहे. त्याचं स्वागत करा. या घट्ट पाटीला छातीशी पकडून पुन्हा यायचं आहे वर्तमानामध्ये. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल घेऊनच परत यायचं आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल घेऊन पुन्हा यायचं आहे. बघायचं आहे स्वतःला त्या परमसुख, समाधान, आरोग्यपूर्ण, ऐश्वर्य संपन्नतेमध्ये नाहून निघालेलं. त्या परमेश्वराने वरदहस्त दिलेला आहे, त्याच्या वर्षावात आपण नाहून निघत आहोत. एक चेहऱ्यावर सुंदर स्माइल आणायची आहे. सुंदर स्माइल आणायची आहे. सुंदर स्माइल आणत ह्या वर्तमानामध्ये त्या कोऱ्या पाटीला घट्ट छातीशी धरून पुन्हा येत आहोत. कम बॅक स्लोली, कम बॅक, कम बॅक स्लोली, कम बॅक. परत या. रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. हळूहळू पुन्हा यायचं आहे आणि डोळे उघडायला अजिबात घाई करायची नाही. जेव्हा वाटेल, जेव्हा सेटल व्हाल तेव्हा आरामात डोळे उघडायचे आहेत. Rub your hands and put on your eyes. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओच्या मागचे. ओके, गुड. मग काय वाटलं? मग आता माईक ऑन करू शकता. छान वाटलं, छान. काय एक्सपिरियन्स आला? छान वाटलं.
एखाद्या ऊर्जेने शरीर भारीत झाल्यासारखं वाटतं. व्हेरी नाईस. ऊर्जा आहे की नाही आपल्यात? आहे आहे. आपल्या फक्त बोलांनी आपण ऊर्जा बदलू शकतोय. आपला ओरा चेंज करू शकतो की नाही? हो, करू नक्कीच. शकतो. नक्कीच. डोळ्यातून अश्रू आले, वाहून द्यायचे, एक्सप्रेस व्हायचं आहे. ती कोरी पाटी करायची आहे आता. बारीक पाटी कशी करायची आहे? कोरी. कोरी करायची. नाही, कोरी. हलकं वाटतं. हलकं. या त्याच्यासाठीच आहे. जे ओझा आहे ना ते रिकामं करायचंय. छान वाटलं मॅडम. व्हेरी गुड. अनुभव येणं गरजेचं आहे. डोळ्यातून गंगा जमुना व्हायला व्हायलाच हवं. हलकं हलकं वाटलं एकदम. सोडून द्यायचंय सगळं. आता ह्याच्या पुढे नवीन लिहायचं आहे. प्लॅन ऑफ ऍक्शन. ह्याच्या पुढे जे आयुष्य घडू ते आपल्याला घडवायचं आहे. जसं हवं तसं. जसं घडतंय तसं नाही. जसं हवंय तसं काय करायचं आहे? डिझाईन बनवायची आहे. त्या पाठीवरती चित्र काढायचं आहे. रंगछटा आपण निवडायच्या आहे. दुसरे नाही निवडणार. घटना नाही निवडणार. आपण निवडणार, डिझाईन करणार आणि रंग भरणार. कोण बोलते? ओके. आणि स्नेहा काणेकर बोला. अनम्यूट. हा बोला. झालं. गरम झालं सगळं. काही काहींना हीट जाणवेल, काही काहींना अचानक थंडावा जाणवेल आपल्या प्रकृतीच्या हिशोबाने. हं? अनुराधा प्रकाश. येस मॅम, खूप छान वाटलं. क्षमा केल्यानंतर म्हणजे क्षमा मागणं आणि क्षमा करणं ही गोष्ट बऱ्याच वेळेला आपण क्षमा करतो लोकांना, पण त्यावेळेला अहंकार जागृत होतो. पण जेव्हा क्षमा मागतो त्यावेळेला त्यावेळची भावना फार छान असते आणि छान वाटलं म्हणजे. येस. धन्यवाद. व्हेरी गुड. जे पहिल्याचं आठवलं ना मॅडम, हा बोला. जे पहिल्याचं आठवलं ना त्यांना मी सगळ्यांना क्षमा करून टाकले. सगळ्यांना क्षमा करून टाकले. जे माझ्या मनामध्ये होते ते सगळं बाहेर काढले. त्याच्यातून आपण स्वतःला ऍक्च्युली मोकळं करत असतो. त्यांना समोरच्याला काही फरक पडत नसतो. आपण कॅरी करत असतो एवढं वर्ष ओझं. आपल्यासाठी करायचंय. स्वतःचा ती कॉर्ड एकदा डिस्कनेक्ट झाली की तो पण मोकळा, आपण पण मोकळे. आपण धरून ठेवलंय ना. कदाचित त्याने सोडली पण असेल, आपण धरून ठेवली असेल. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणून आपण सोडून द्यायची. मग ती ब्रह्मांडात निघून जाईल. मग तो पण मोकळा होणार, आपण पण मोकळे होणार आहे. हो. हे आता आपण करायचं आहे. हँड रेस कोणी केलाय? वैशाली बोला. हॅलो मॅम, माझे हात पूर्ण गार म्हणजे पूर्ण असं घाम आल्यासारखं पूर्ण दोन्ही हातामध्ये. हे बघा, आपले हे आउटलेट्स आहेत. जे काही निघून जायचं आहे, काही काहींना घाम सुटेल, काही काहींना अश्रूच्या मार्फत बाहेर पडेल, काही काहींना गरम अशी काहीतरी एनर्जी निघते असं वाटेल, काही काहींना थंड हवा निघते असं वाटेल. या आउटलेट्स मधून सगळ्या नको असलेल्या गोष्टी आपल्या बाहेर पडत असतात शरीरातून. आणि भावनेतून निघाल्या त्या अश्रूच्या वाटेने. अच्छा. कळलं? एकदम असं These are the घाम पूर्ण. ways. हा. हे वे आउट्स आहेत की याच्यातून कोणत्या ना कोणत्या मार्गातून ते बाहेर पडणं गरजेचं आहे. जो बोलू शकत नाही, व्यक्त होऊ शकत नाही, मग अशा पद्धतीने तरी ते बाहेर काढणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे ओके. येस. अजून कोण? सारिका. सारिका छान खूप वाटलं. शांत आहे. छान वाटलं मॅडम मला. एकदम आवाज शांत येतोय मॅडम? वाटलं. शांत वाटलं का? हो, खरंच छान वाटलं. छान वाटलं. मला कसं कळलं? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्यांचं नाव आहे तिथे लिहिलं त्यांनी, श्री स्वामी समर्थ. बोला. येस. अनम्यूट. आता जे मला दिसत आहे मी त्यांनाच विचारते.
ज्यांचे व्हिडिओज माझ्यासमोर ऑन आहेत, नाहीतर वाटेल आम्हाला विचारलं नाही. अनम्यूट करा श्री स्वामी समर्थ. त्याच्यानंतर आहे पंचशिला, स्माइलिंग फेस. बोला. नमस्कार. नमस्कार. हा. खूप छान वाटलं, शांत वाटलं आणि स्टार्टिंग पासून एंड पर्यंत मी रडतच होते अजून पण. माफ केलं की खूप नाही मग? साऱ्या दाबलेल्या भावना सगळ्या बाहेर पडल्या. कालच मॅडम. आपण विषय गेला ना, व्यक्तवाद. आपल्याला भावना काढून टाकायच्यात आपल्याला, मग बरोबर. पुढे जाऊ ना. पाठचं सोडलं तर हो. पुढे जाण्याचे वेग भेटतो आपल्याला, स्पीडअप होऊ शकतो आपण. ठीक आहे. हो. पंचशिला. हा मॅडम, काही गोष्टी अशा आठवल्या आणि काय काय आठवल्या नाही. आता नंतर आठवल्या तर काय करायचं आता पुढे? हम्म. भूतकाळातल्या काय काय गोष्टी आठवल्या आता आणि काय काय नाही आठवल्या. आता आठवतायत तर त्याला काय करायचं? आता हा व्हिडिओ परत बघायचा, ऐकायचा. ओके. एकच मिनिट आहे, एकच. हा हा हा. आणि परत हिलिंग करायचं का मॅम मग? हॅलो. हा बोला, काय बोलताय? म्हटलं परत तसंच करायचं का मग? आता आपण घेतलं ना ते केलं सगळं, माफ करायचं आणि ते आठवून सगळं माफ करायचं किंवा सोडून द्यायच्या गोष्टी ते परत करायचं का तसंच? करत पुन्हा राहायचं करा का? ना, पुन्हा एकदा करा. आता समजा तुम्हाला तेव्हा आठवलं ना, आता आठवतंय, तर पुन्हा एकदा ऑडिओ ऐकायचा, करून हा. टाकायचं. ठेवायचं नाही काय. आता बरं बरं. रेकॉर्डिंग तर मिळते ना आपल्याला, पाहिजे तेवढ्या वेळ ऐकू शकतो आपण. ओके मॅम, थँक्यू. ओके. आणि हो. उद्या अजून कोणाला काही बोला शेअर करायचं आहे, नाहीतर आपण आता थांबूया. कोण होतं अजून? प्रसाद तारापुरे. हा बोला. खूप बोला. भारी वाटलं. भारी काय वाटलं? असं भारी वाटलं की भारी वाटलं? जुन्या लाईफ मध्ये जाऊन परत त्या चुका ज्या आहे केलेल्या आहे त्या समोरच्यांना माफी मागून वगैरे खूप भारी वाटतं. स्वतःला मोकळं करतोय आपण. हा. ते कंटिन्यू करायचं. ही जी अवस्था आहे ना, आपण मेडिटेशन लास्टला का घेतला, तर ह्याच आपल्याला फ्रिक्वेन्सी मध्ये राहायचं आहे, हलकं व्हायचं आहे. हा. संतांनी काय केलं? बोलले, लहानसारखे हलके व्हा, मग वर जाऊ. ओके. सोडू तेव्हा हलके होणार. म्हणून ही पहिलं जस्ट एक पाऊल आहे, एक झलक आहे. त्याच्या पुढचा प्रवास अजून बाकी आहे. सेकंड आणि थर्ड लेवलला तर डीप मध्ये सगळ्या आपण गोष्टी करत असतो. तेव्हा मग रिझल्ट मग एकदम छान येतात. मग लोक बोलतात, अभि तो मजा आ रहा है मॅडम. अशी माणसं जे काही दिवसांपूर्वी बोलत होते की सुसायडल थॉट्स येत आहेत, जगायचं नाहीये, तीच माणसं जर 15 दिवसांनी बोलतील की मॅडम मजा आ रहा है, ते किती छान आहे. मग तेव्हा आपल्याला असं वाटतं की जे काम करतोय ते बरोबर करतोय आपण. देवाने बरोबर मार्गावर आणलंय. बरोबर. ठीक आहे. तर मग आता आपण थांबूया, उद्या भेटूया. उद्याचा आपला टॉपिक राहणार आहे ऑरा कसा बघायचा, स्कॅन कसं करायचं. ठीक आहे. तर आता आपण थांबूया. उद्याचा पण टायमिंग सेमच राहणार. टायमिंग सेम टाइम. ओके. चालेल. सोनिया, काय बोलायचं होतं? नाही टायमिंगच विचारायचं. चालेल. ठीक आहे. चालेल. बाय. बाय.